श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, आज आपण पंडित मिश्राजी महाराजांनी असे काही विशेष उपाय सांगितले आहेत, तेच आपण शिवशंभूचे 11 उपाय पाहणार आहोत। तर हे उपाय खूप छान असे प्रभावशाली आहेत की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही संकट असतंच, काही ना काही दोष असतोच, काही ना काही दुःख असतंच। तर त्या दुःखांवर निवारण करण्यासाठी देवादिदेव महादेवांनी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत की ते आपल्या इच्छा नक्की पूर्ण करतील। तर हे उपाय साध्य करण्यासाठी पंडित मिश्राजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मात घराघरात शिवपुराण कथा प्रकट केली आहे। त्या कथेतून आपल्याला आज हे प्रभावशाली उपाय करायचे आहेत, जेणेकरून जे आपल्याला जास्त दुःख आहे ते कसे कमी होईल हे त्यांनी सांगितले आहे। तर त्या उपायातून आपल्याला देवादिदेव महादेवाला प्रसन्न करून आपल्याला जे काही दुःख आहे, संकट आहे, कुठलीही गोष्ट असो, तर त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी देवादिदेव महादेवाचा प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर मग शिक्षणाच्या बाबतीत असो, व्यवसायासाठी असो किंवा खरेदी विक्री असो, आजार असो, तर या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी देवादिदेव महादेवाचे प्रभावशाली उपाय करायचे आहेत। तर तो विश्वपती अधिपती आपल्या नक्की इच्छा पूर्ण करेल। तो भोळा भंडारी भोळा आहे, आपल्या भोळ्या भक्ताची नक्की इच्छा पूर्ण करतो। तर आज आपण असे काही विशेष उपाय पाहणार आहोत। अशा गोष्टी असतात की आपल्या जीवनात आपल्याला काही माहीत नसतं, काय चाललंय काय नाही, तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही आपल्याला हे प्रभावशाली उपाय करायचे आहेत। तर महत्त्वपूर्ण असे उपाय आहेत। कुठेही आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर माहिती मिळेल, उपाय कसे करायचे हेही तुम्हाला समजेल आणि त्यातून तुम्हाला जे काही तुमच्या पाठीमागे लागलेलं आहे, दुःख असो, संकट असो, कुठलाही मार्ग असो, तर तुम्ही त्यातून नक्की बाहेर पडाल। पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून तो उपाय करायचा आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे। तर मैत्रिणींनो, चला तर मग ते 11 उपाय काय आणि कसे आहेत ते बघूया। तर मैत्रिणींनो, नंबर 1, भगवान शिवशंभोला शिवशंकराला आपल्याला प्रत्येक सोमवारी 21 काळे मिरे मनोभावे 21 काळे मिरे शिवशंकरावरती अर्पण करायचे आहेत। म्हणजेच भगवान शिवशंकराला 21 काळे मिरे अर्पण करायचे आहेत। पण अर्पण करत असताना आपल्या तोंडात अखंड नामस्मरण ठेवायचं आहे। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत आपल्याला ते 21 काळे मिरे अर्पण करायचे आहेत। तर या उपायाने तुमच्या आयुष्यात जे काही शारीरिक त्रास आहेत किंवा ते पूर्ण कमी होतील, किंवा तुम्हाला जो काही तुमचा जो शत्रू आहे तुम्हाला ते व्यवस्थित बघत नसेल, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यातूनही बाहेर पडाल आणि तुम्ही स्वाभिमानाने राहाल आणि तुम्हाला मान सन्मानही मिळेल। पण हा पहिला उपाय आहे 21 मिऱ्याचा, तर हा खूप प्रभावशाली आहे। तो तुम्हाला प्रत्येक रोगातून, प्रत्येक शारीरिक त्रासातून बाहेर काढेल। नंबर 2, आपला जर मुलगा खूप हट्टी असेल, आपलं काही ऐकत नसेल, अभ्यास असो किंवा कुठल्याही गोष्टीत तो आपलं काहीच ऐकत नसेल किंवा वाईट मार्गाला लागले असेल, तर आपल्याला प्रत्येक आईवडिलाला, ज्या आईवडिलांचा मुलगा वाईट मार्गाला लागले आहे, व्यसन लागलेलं असो किंवा ऐकत नसेल, कुठल्याच गोष्टीत ऐकत नसेल, तर तुम्हाला प्रत्येक वडिलाला जमत नसेल तर आईने तर अवश्य सोमप्रदोष येतो, ज्या दिवशी सोमवारचा प्रदोष असतो, त्या दिवशी आईला मनापासून देवादिदेव महादेवाचा शिवशंभोचा उपवास करायचा आहे। तर साधा आणि सोपा, आपल्याला निरंकार उपवास न करता साधा आणि सोपा फळाहार करून उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवादिदेव महादेवाच्या दर्शन घेऊन यायचं आहे। 1 लोटा जल अर्पण करून देवादिदेव महादेवाला हृदयापासून प्रार्थना करायची आहे की माझा मुलगा असा असा आहे, त्याच्यात फरक पडवते। तर तुम्ही बघा, 4 ते 5 सोमवार झाले की तुम्हाला 4 ते 5 सोमवारचे प्रदोष झाले की तुम्हाला नक्की फरक जाणवेल। पण तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। तर
तुमचा मुलगा जो काही ऐकत नाही, हट्टीपणा करतो किंवा वाईट मार्गाला लागला आहे, तर त्यातून तो स्वतःहून बाहेर येऊन जे काही तुमचं व्यवहार आहे त्यात स्वतः लक्ष देऊन काम करेल. बिझनेस असेल त्या असो, नोकरी असो, त्यात प्रत्येक गोष्टीत तुमचा स्वतः मुलगा, लहान असेल तर लहान मुलगा स्वतः त्याची तो अभ्यास करायला चालू करेल. तर हा खूप प्रभावशाली उपाय आहे, पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नंबर 3, 1 कोटी म्हणजेच एक बेलाचे झाड लावले तर आपल्याला 1 कोटी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यासारखं आहे. म्हणजे 33 कोटी देवाचे दर्शन घेतल्यासारखं आहे. तर आपल्याला खूप पुण्य लागतं. जर आपल्या दारात एक जर बेलाचे झाड लावले तर आपल्याला 1 कोटी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यासारखे आहे. म्हणून आपल्या दारात एक तरी बेलाचे झाड असले पाहिजे, कारण बेलाच्या झाडाखाली देवादिदेव महादेव तसेच माता पार्वती जगज्जननी ही संध्याकाळी येत असते. त्यामुळे संध्याकाळच्या समयी माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे आपल्या घरातही माता लक्ष्मी सदैव नांदते. म्हणून बेलाचे झाड एक तरी बेलाचे झाड आपल्या दारात असावे. बेलाच्या झाडाखाली 33 कोटी देवांचा वास असतो. संध्याकाळी आपण एक जरी दिवा लावला बेलाच्या झाडाखाली तर आपल्याला माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करून सदैव घरात राहते. नंबर 4, मैत्रिणींनो, ज्या झाडामधून चीक निघतो ते झाड आपल्या घरासमोर एकही नसावे. आपल्या घरासमोर ज्या झाडातून चीक निघतो, दूध निघेल असं झाड एकही आपल्या दारात नसू नये. तर रुईचे असो, बदामाचे असो किंवा चिक्कूचे असो, चिक्कूच्या झाडातून म्हणजे पानातून सुद्धा चीक निघतो, तर हे झाडे आपल्या दारासमोर नसू नयेत. कारण आपण जेवढे कष्ट करतो त्यात आपल्याला सफलता मिळत नाही. कष्ट केलेल्यात फळ मिळत नाही. तर सफलता हवी असेल तर जेवढे काही चिकाचे झाड आहेत तेवढे झाड आपल्या दारातून काढावेत, कारण आपल्याला जेवढ्या कष्ट केलेल्या त्या कष्टाचे फळ मिळत नाही. तर हा आवर्जून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वपूर्ण आहेत, त्या तुम्ही पाळायच्या आहेत आणि देवादिदेव महादेव विश्वास ठेवून करायच्याही आहेत. तर मैत्रिणींनो, हा 5 नंबरचा खूप प्रभावशाली उपाय आहे. तर तुम्ही भगवान आपल्या घरात देवघरात विराजमान झालेला असतात, शिवलिंग असतं, तर त्या शिवलिंगाला ज्यावेळेस अंघोळ घालता, 1 लोटा जल अर्पण करता आणि जे अंघोळ घातल्यानंतर पाणी तुम्ही तुळशीला घालता, तर ते तुळशीला पाणी न घालता एखाद्या झाडाला अर्पण करायचे आहे. कारण आपण तुळशीला पाणी घातल्यानंतर आपल्याला कालसर्पदोष होत असतो. तर घरात कालसर्पदोष झाला की घरात वादविवाद, भांडण, छोट्या छोट्या गोष्टी असो किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असो, तर दुःखाचे डोंगर कोसळायला तयार होतात. त्याच्यामुळे आपल्याला हे असे छोटे छोटे उपाय लक्षात घेऊन जे आपण सांगितलेले आहेत तर नियम पाळायचे आहेत. तर आपल्याला शिवलिंगाला अंघोळ घातलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करायचं नाही, कारण शिवलिंगाचं म्हणजे देवादिदेव महादेवाचं आणि तुळशीचं या दोघांचं मिलन होत नाही, म्हणजे पटत नसल्यामुळे हे आपल्याला पाणी कधीही शिवलिंगाचं पाणी आपल्याला तुळशीला घालायचं नाही. कारण तुळशी मातेनं महादेवाला शाप दिला होता, त्याच्यामुळे आपल्याला कालसर्पदोष होतो असंही म्हटलं जातं. नंबर 6, तर मैत्रिणींनो, आपल्याला तुळशीत कधीही शिवलिंग ठेवायचं नाही. तर तुळशी मातेला एकटीला ठेवायचं नसेल तर तुम्हाला नारायणाचं शाळीग्राम ठेवायचं आहे. श्रीहरी विष्णूचं शाळीग्राम आहे ते ठेवावं, पण शिवलिंग कधीही तुळशीत ठेवू नये, त्यामुळे आपल्याला मोठा दोष लागतो. तर तुम्हाला शिवलिंग ठेवायचं असेल तर बेलपत्राच्या झाडाखाली म्हणजेच बेलाच्या झाडाखाली आपल्याला शिवलिंग ठेवायचे आहे आणि शिवलिंगावरती आपल्याला 1 बेलपत्र अर्पण केलं तर कोटी कन्यादान केल्यासारखं होतं. शिवलिंगावरती 1 बेलपत्र अर्पण केलं तर कोटी कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते. नंबर 7, तर मैत्रिणींनो, हाही खूप विशेष असा उपाय आहे. तर आपल्याला शिवलिंगावरती कुठलाही धागा बांधायचा आहे. तर आपल्याला 1 धागा शिवलिंगावरती बांधून नंतर देवादिदेव महादेवाचे स्मरण करून किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून तो धागा आपल्या हातात बांधायचा आहे. तर ज्या व्यक्तीला छोटा छोटा असो किंवा मोठा आजार असो तर त्या आजारातून मुक्तता मिळते. तसेच पूर्वी लोक असं म्हणायचे की शिवलिंगावरती धागा बांधून आपल्या हातात बांधला तर जे काही आपले रोग आहेत ते रोग पूर्ण नष्ट होतात आणि जी आपली हाताची नाडी चेक केली जाते तर तिथूनच केली जाते. असं म्हणतात की हाताला घट्ट दोरा बांधला तर आपले जे काही रोग आहेत ते नष्ट होतात.
असं म्हणतात, हातात धागा, कपाळाला गंध आणि गळ्यात माळ, हे तिन्ही तरी आपल्याकडे असावे. तर मैत्रिणींनो, आपण मंदिरात जातो आणि मंदिरात देवादिदेव महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे जाऊन डोकं टेकवतो. तर शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी विशेष असं सांगितलं आहे की देवाच्या समोरून पाया पडायचं असतं, कधीही पाठी पाया पडायचं नसतं. तर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर कधीही मंदिराच्या पाठीमागे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नाही. मैत्रिणींनो, हा उपाय आहे तर हा उपाय प्रभावशाली आहे. भगवान शिवशंकराचा म्हणजेच देवादिदेव महादेवाचा स्थान ईशान्य कोपऱ्यात आहे. तर आपले देवाचे स्थानही म्हणजेच देवघराचे स्थानही ईशान्य कोपऱ्यातच असावे. पाण्याचा साठाही ईशान्य कोपऱ्यातच असावा. असं म्हणतात की देवादिदेव महादेवाला पाणी अतिप्रिय आहे. तर पाणी आणि देवादिदेव महादेव ह्या दोघांचाही जागा ईशान्य कोपऱ्यात आहे आणि ईशान्य कोपऱ्यातच आपल्या देवादिदेवाचे महादेवाचे स्थान आणि आपले देवघर तिथेच असावे. ज्यावेळेस आपण संध्याकाळी असो किंवा सकाळी असो तर निरांजन लावतो, दिवा प्रज्वलित करतो, तर त्यावेळेस आपल्याला त्या दिव्यावरती अगरबत्ती किंवा धूप कधीही लावायचं नाही. तर आपल्याला अगरबत्ती आणि धूप वेगवेगळे लावायचे आहे. आपली दिवा प्रज्वलित करताना दिवा प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती लावायची आहे, नंतर धूप लावायचे आहे. तर दिव्यावर कधीही आपल्याला अगरबत्ती आणि धूप प्रज्वलित करायची नाही. असे म्हणतात की त्यामुळे घरात दरिद्रता आणि दुःख येते. नंबर 11. तर मैत्रिणींनो, घरामध्ये झाडू असतो तर आपण झाडूलाही आपली लक्ष्मी माता समजतो आणि मानतो आणि तिचीही पूजा करतो. तर आपल्याला झाडू हा वायव्य दिशेला ठेवायचा आहे. वायव्य दिशा म्हणजेच पश्चिम आणि उत्तर या कोपऱ्याला आपल्याला झाडू ठेवायचा आहे. तर झाडू ज्यावेळेस आपण झाडल्यानंतर किंवा झाडू खराब झाल्यानंतर तो लगेच आपल्याला विसर्जन करायचा आहे किंवा आपल्याला एका झाडाखाली किंवा पाण्यात सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला लगेच नवीन झाडू आणायचा आहे. तर असं म्हणतात की झाडू जर खराब झाला आणि तो तसाच ठेवला तर घरात आजार पण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला नवीन झाडू आणला तर आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. धन्यवाद.